कुठलंही पीठ न टाकता किंवा चणा डाळ न टाकता आळूची वडी एकदम तेला पाण्यातली आळूची वडी कशी बनवली एकदम सोप्या पद्धतीने. पौष्टिकता आहेच, पण ज्यांना चणा डाळ किंवा बेसन पीठ चालत नाही त्यांच्यासाठी एकदम एकदम मस्त अशी ही आळूची वडी होती. आता ती कशी काय, आता हे सगळ्यात आधी आळूचे पानं आणलेले, ताजेच आळूचे पानं आहे, त्याचे मागचे जे देठ आहे ते काढून घेतले आणि जे पण काढून घ्यायचे आहे. पण आता हे पानं काही जास्त मोठे नव्हते, म्हणजे छोटेही नव्हते आणि मोठेही नव्हते. कवळे पानं असले की ती घशात खवखव होती, म्हणून त्या कवळेही नाही, असे मस्त असे पानं होते ताजे ताजे. मग याचे सगळे देठ काढले आधी स्वच्छ पाण्याने. हे जे पानं आहे ते सगळे धुवून घेतलेले आहे. आता बेसन पिठाशिवाय आणि चणा डाळाशिवाय हे आळूची वडी होत नाही. मग यामध्ये आळूचे पानं कसे लावायचे, तर आता हे काय केलेलं आहे, मी 1 तास आधी सालाची जी मुगाची डाळ असते ना ती भिजत घातलेली आहे. आता ती जवळजवळ भिजत घालताना 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुतलेले आहे. मुगाच्या डाळीला थोडासा असा वास असतो, तो सगळा धुवून मी काढून टाकलेला आहे. आणि हे जे मुगाच्या डाळीचे साल आहे तेही अशा हाताने चोळून घेऊन साल सगळे काढलेले आहे. आता ही डाळ पाण्यातच ठेवली मी, चाळणीत काय डाळ निथळायला ठेवलेली नाही. आता ही डाळ 1च तास भिजवलेली आहे आणि आता ती पाण्यामध्ये अशी वैचून घेते का, तर त्याच्यामध्ये आता ही सालाची डाळ आहे, मग खडे असतात, म्हणून ती 1-2 वेळेस अशी वैचून घेतली, म्हणजे 1-2 पाण्याने ती चांगली अजून धुवून निघल. आता याच्यातले तर 1-2 खडे असे निघालेच होते. मग हे सगळं काढून एका पातेल्यात ठेवलेलं आहे आणि पातेल्यात पुन्हा थोडंसं डाळ वाटण्यासाठी पाणी टाकलेलं आहे, स्वच्छ पाणी टाकलेलं आहे. थोडंसं पाणी असलं की डाळ चांगली वाटली जाते. आता वड्याला काय आपण वडे बनवताना डाळ निथळायला ठेवतो, पण मी या ठिकाणी डाळ निथळायला ठेवलेली नाही, थोडीशी वलचटच, कारण ही डाळ वाटताना आपल्याला अजिबातही जाड वाटायची नाही. डाळ वाटताना एकदम बारीक अशी डाळ वाटायची आहे. आता मुगाची डाळ जी असते ती थोडीशी चिकट असते. आता ती एका भांड्यामध्ये सगळ्या काढून घेतलेली आहे. आता वाटण बनवायचं आहे. मिरच्या घेतल्या, लसूण घेतला, 1 चमचे जिरं टाकलेलं आहे. मुद्दामच लाल काही पिकलेल्या मिरच्या घेतलेल्या आहे, यामुळे वडीला कलर छान येतो. आता हे वाटण पाणी न घालताच वाटलेलं आहे, कारण डाळ आपली आधीच थोडीशी पाणी घालून वाटलेली आहे. आता हे जे वाटण केलेलं आहे ते पाणी न घालता वाटलेलं आहे आणि ते या सगळ्या मुगाच्या वाटलेल्या डाळीत टाकलेलं आहे. आता यामध्ये अजून काही मसाले टाकायचे आहे, ते म्हणजे थोडासा ओवा घेतला, ओवा टाकला 1 चमचा. आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आता मुगाची डाळ किती आणि आळूचे पानं आहे त्यानुसार चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आता 2 लिंब घेतलेले आहे. लिंबामुळं काय होतं की आळूची पानाची वडी जी आहे ती घशामध्ये खवखव होत नाही किंवा खाज येत नाही, म्हणून मी 2 लिंब, आता उन्हाळ्याच्या दिवसात काय लिंबामध्ये एवढं ज्यूस निघत नाही, म्हणून मग ते मी 2 लिंब पिळून घेतलेले आहे. थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे. आता हे सगळं पीठ हाताने असं फेटून घेतलं. थोडंसं 5-1 मिनटं असं हाताने चांगलं पीठ फेटून घेतलं, म्हणजे ते थोडंसं पीठ हलकं होतं. आणि एवढं असं जास्त सैल पण नाही ठेवायचं, कारण मग ते आळूचे पानं चिटाकलं जायचं नाही. थोडंसं बेसन पीठ जसं आपण थोडंसं सैल ठेवतो तसं न ठेवता थोडंसं घट्टच असं ठेवलेलं आहे. आता चाळण घेतलेली, चाळणीला थोडंसं तेल लावलेलं आहे
आणि आता आळूच्या वड्या लावून घेते, सगळ्या वड्या एकाच वेळेस लावून घेते. आता ही पीठ मळायची ताट घेतलेली आहे, म्हणजे असं खाली जास्त सांडत नाही आळूच्या वडी लावताना. मी आता आधी सगळ्यात आधी मोठं पान घेतलेलं आहे. आता हे पान थोडंसं देठ किंवा पाण्याने धुताना थोडंसं पान फाटलेलं आहे. आता असं मी सगळ्या वडीला थोडंसं पीठ घेऊन, मुगाचं जी डाळ वाटलेली त्याचं पीठ घेऊन सगळ्या पानांना लावते. आणि आता जिथं पान फाटलेलं आहे ना, आता त्याच्यापेक्षा छोटं पान घेतलं आणि ते जिथं पान फाटलं ते उलट्या, म्हणजे एक पान सुईचं एक पान उलटं, म्हणजे दिशा बदलून असं पानं सगळे जवळजवळ 5 पानं लावलेले. आणि आता एक बाजू दुमटून घेतली आणि कडाच्या ज्या 2 बाजू आहे त्याही अशा पलटी करून घेतलेल्या आहे थोडंसं पीठ लावून. आणि एक बाजू तशीच मोकळी ठेवलेली आहे. या अशा पद्धतीने अशी घडी घातलेली आहे, म्हणजे वड्या अजिबात सुटती नाही. आता याच पद्धतीने सगळ्या वड्या लावून घेतल्या आणि एक पातेलं ठेवलं. पाण्याला उकळी आलेली आहे आणि चाळणीतल्या वड्या वाफवण्यासाठी ठेवल्या. अशा वड्या ठेवल्या की सगळीकडून वाफ लागल्या जाते आणि वड्या वाफवल्या जात्या. आता तवा ठेवलेला आहे. आता या पद्धतीने केल्या की वाफावं लागत नाही, तळावंही लागत नाही. थोडंसं फक्त 2 थेंब तेल, याला तेला पाण्यातल्या वड्या अशा म्हणतात. आणि निम्म्या वड्या मी अशा तवा ठेवला, थोडंसं तेल टाकलं आणि त्या अशा तळायला ठेवलेल्या आहे आणि गॅस कमी ठेवलेला आहे. थोडासा पाण्याचा शिपका दिला. आता कमी गॅसमध्येच ह्या वड्या थोड्याशा अशा तळून दिलेल्या आहे. आता पलटून घेतलेला आहे. जो सगळ्या साईडनी वड्या व्यवस्थित अशा मस्त भाजून घेतलेल्या आहे. एकदम छान. एक वडीसुद्धा कोणताही पीठ न टाकता ही तळलेली वडीसुद्धा, म्हणजे भाजलेली वडीसुद्धा अजिबातही सुटलेली नाही. एकदम मस्त अशा वड्या झालेल्या आहे आणि चवीलाही तेवढ्याच मस्त लागत्या. फक्त मुगाची डाळ धुताना 5 ते 6 पाण्याने मी जवळजवळ धुतलेली आहे. आता या सगळ्या वड्या सगळीकडून भाजून घेते. आता ह्या वाफवायला ठेवलेल्या होत्या त्या वड्याही छान अशा शिजलेल्या आहे आणि त्याही एकही वडी सुटलेली नाही आहे. आता ह्या वड्या थंड होऊन दिल्या आणि त्या कापल्या. बघा किती छान अशा वड्या झालेल्या आहेत. आणि तेल तापायला ठेवलं. आता मी आधी वड्या तळल्या होत्या, इकडं प्लेटीत ह्या वड्या तळून ठेवलेल्या आहे. आता सगळ्या वड्या तळल्या, एकदम खुसखुशीत अशी वडी लागत होती आणि तेलकट तर अजिबातही झालेली नाही. अशा पद्धतीने आपल्या बेसन पीठ न टाकता किंवा चणा डाळीचा वापर न करता वडी झाली.